नमस्कार. रणजित देसाई लिखित स्वामी या कादंबरीतील एका छोट्याशा भागाचं अभिवाचन मी संध्या सुनील दर्प करणार आहे. श्रोत्यांनो, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की थ्यूर इथे माधवराव पेशवे यांचं निधन झालं आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी रमाबाई यांनी सती जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या सहगमनाच्या या वेळेस त्यांनी सर्वजण त्यांच्या दर्शनासाठी येत होते आणि अंगावरचे वेगवेगळे दागिने काढून त्या प्रत्येक आलेल्या व्यक्तीला त्या देत होत्या. तेव्हा अचानक रमाबाईंच्या कानी शब्द आले, अक्कासाब. रमाबाईंनी पाहिलं, तो रामजी पाया पडत होता. गडबडीनं रामजीला उठवत रमाबाई म्हणाल्या, कोण? रामजी काका. रामजीची सारी काया उभ्या जागी थरथरत होती. डोळे तांबडे झाले होते. अर्ध्या गालापर्यंत आलेले कल्ले थरथरत होते. तोंडातून शब्द उमटत नव्हता. रमाबाई म्हणाल्या, काका, हे काय? अशा आनंदाच्या प्रसंगी डोळ्यात पाणी. डोळ्यातलं पाणी टिपत हुंदके आवरत रामजी म्हणाला, नाही पोरी, रडू कशाला? तुझं लगीन झालं तवा लहान होतीस, एवढीशी. तवा तुला खांद्यावर घेऊन हिंडलो तवा वाटलं ही पोर कवा मोठी होईल. चैत्र बाहुलीसारखी दागिना लिहून नवऱ्या पाठीमागनं जाताना कधी दिसेल का? ती हौस पुरी झाली पोरी, रडू कशाला? हौस भागली माझी. रामजीला पुढे बोलवेना. हातात तोंड लपवून हुंदके देत तो बाजूला झाला. पालखी उचलली गेली. पालखी मागोमाग रमाबाई जात होत्या. जो पुढे येईल त्याला ओंजळीनं नाणी वाटत होत्या. भाया बापड्यांना अंगावरील दागिना उतरवून देत होत्या. नदीपर्यंत जाईपर्यंत त्यांच्या कानातील कुड्याखेरीज काही राहिलं नाही. घाटावर पुरुषभर उंचीची चंदनाची चिता रचली गेली. 11 आहुतींनी युक्त असा तुपाचा होम करून अग्नीला प्रदक्षिणा घालून रमाबाई धर्मशिळेवर उभ्या राहिल्या. ते पाहताच मैनेला भान राहिलं नाही. ती धावत रमाबाईंच्या जवळ गेली आणि त्यांना मिठी मारून रडू लागली. तिच्या पाठीवर थोपटत रमाबाई म्हणाल्या, मैना, रडू नकोस. तुझं लग्न झालेलं पाहायची आमची इच्छा पुरी झाली नाही. तुमचा संसार चांगला होईल हा आमचा आशीर्वाद आहे. रमाबाईंनी आपल्या कानात राहिलेल्या अखेरच्या कुड्या काढल्या आणि मैनेला देत त्या म्हणाल्या, हे घे, माझी आठवण म्हणून ठेव, जा. गळ्यातल्या सौभाग्य लेण्याखेरीज त्यांच्या अंगावर दागिना उरला नाही. मैना दूर जाताच समोरच्या अथांग जनसमुदायाला त्यांनी हात जोडले आणि शिडीवरून चितारोहण केले. माधवरावांचे मस्तक आपल्या मांडीवर घेऊन रमाबाई बसल्या होत्या. माधवरावांचा शांत चेहरा त्या निरखत होत्या. जनसमुदायातून उठणारा आक्रोश त्यांच्या कानावर पडत नव्हता. दूरवर दिसणारा नदीचा पट्टा नजरेत भरत होता. जोराने सुटलेल्या वाऱ्याने पाण्यावर लाटा उठत होत्या. ते दृश्य एकाग्र चित्तेने रमाबाई उराशी साठवत होत्या. अचानक ते दृश्य धुरकट होऊ लागले आणि पाहता पाहता जिबल्या चाटीत आकाशाकडे जाणाऱ्या ज्वालांनी पडदा धरला. चिता चोहू बाजूंनी धडधडत होती. ज्वाला वर चढत होत्या. चितेभोवती हिरवे टोकदार वासे घेऊन उभे असलेले राखणदार ढोलकरी चकित नजरेनं त्या ज्वालांकडे बघत होते. नगारे, ढोलकीवाले टिपऱ्या सरसावून उभे होते. फुटणाऱ्या लाकडांखेरीज काही आवाज कानावर येत नव्हता. पाहता पाहता ज्वाला धडाडू लागल्या. काही दिसेनासं झालं. क्षणभर दर्शन झालं ते ज्वालांच्या सोबतीने फडफडणाऱ्या रेशमी श्वेतपदराचे. धन्यवाद.